नमस्कार. आज आपण भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने या संदर्भात चर्चा करणार आहे. आता शिक्षण व्यवस्था, भारतीय शिक्षण व्यवस्था यापैकी बरीचशी माहिती आपल्या सगळ्यांना आहे. आपली जी शिक्षण पद्धती आहे, पारंपरिक स्वरूपाची शिक्षण पद्धती आजपर्यंत चालत आलेली आहे. तंत्रज्ञान विषयक शिक्षण आपल्याकडे दिलं जातं. आता आपल्याकडे असणारी जी काही शिक्षण व्यवस्था आहे, या शिक्षण व्यवस्थेपुढे कोणत्या स्वरूपाची आव्हानं आपल्यासमोर निर्माण झालेली आहे, या संदर्भात या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता शिक्षण क्षेत्र म्हणजे नेमकं काय, याचा जर आपण अभ्यास केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व घटकांचा समावेश त्यामध्ये केला जातो. फक्त शैक्षणिक संस्था किंवा शाळा महाविद्यालय म्हणजे शिक्षण क्षेत्र नव्हे, तर या शिक्षण क्षेत्रामध्ये हे शिक्षण पद्धती ठरवणारे शिक्षण मंडळ आहेत, विद्यापीठं आहेत, विविध स्वरूपाचे आयोग आहे, शैक्षणिक संस्था आहे, पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या संस्था आहेत. या सगळ्यांचा समावेश या शैक्षणिक क्षेत्रामध्ये केला जातो. मग असं संपूर्ण जे शैक्षणिक क्षेत्र आहे, या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कोणत्या स्वरूपाची आव्हानं आपल्यापुढे निर्माण झालेली आहे, ह्या संदर्भात या ठिकाणी आज आपण अभ्यास करणार आहे. मग सर्वात पहिलं आव्हान या ठिकाणी सांगितलं जातं शिक्षणावरील खर्चात वाढ. खर्चात वाढ. कुठला खर्च? शिक्षणावर सरकारकडून केला जाणारा जो काही खर्च आहे, ह्या खर्चामध्ये वाढ करण्यात आली पाहिजे. आपलं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, या राष्ट्रीय उत्पन्नातील अत्यंत नगण्य स्वरूपाचा वाटा शैक्षणिक क्षेत्रावर भारतीय सरकारकडून खर्च केला जातो. आता खरं जर आपण पाहिलं तर शिक्षण ही पायाभूत सुविधा आहे, पूर्वीची केलेली गुंतवणूक आहे. तुम्ही आज शिक्षणासाठी केलेला जो काही खर्च आहे, हा खर्च आपल्याला उद्याचे चांगल्या प्रकारचे श्रमिक निर्माण करून देऊ शकतो. आणि त्याच्यासाठी शिक्षणावर केलेली ही गुंतवणूक आहे, खर्च नाही म्हणू शकत आपण त्याला, तर शिक्षणावर केलेली ही गुंतवणूक आहे. ह्या गुंतवणुकीमध्ये सरकारकडून वाढ केली गेली पाहिजे. भारतामध्ये सरासरी एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी 2 ते 3% सरकारी खर्च शिक्षणावर केला जात नाही. आणि त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारी जी काही गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक अत्यंत कमी आहे. गुंतवणूक कमी असल्यामुळे आधुनिक सुविधा किंवा पायाभूत सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. आणि मोठ्या प्रमाणात या सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रासमोर अनेक स्वरूपाची आव्हानं निर्माण होतात किंवा शैक्षणिक सुविधा चांगल्या पद्धतीने कार्य करू शकत नाही. आणि म्हणून शिक्षणावरील खर्चात वाढ झाली पाहिजे. विकसित देशांचा जर आपण विचार केला तर विकसित देशांमध्ये शिक्षण आणि संशोधन या दोनही क्षेत्रांवर प्रचंड प्रमाणामध्ये पैसा खर्च केला जातो. त्यांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये केला जाणारा शिक्षणावरील खर्च हा अत्यंत कमी आहे. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं आव्हान काय आहे, तर शिक्षणावरील खर्चात वाढ करणं हे भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हान असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं आव्हान आहे क्षमता वापर. आपल्याकडे ज्या काही शैक्षणिक संस्था आहे, या शैक्षणिक संस्था कार्य करत आहे, पण ह्या शैक्षणिक संस्थांचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे अनेक कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डीएड कॉलेज आहे, बीएड कॉलेज आहे, सिनियर कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेजेस आहेत, आणि यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काही अनुदानित, काही विना अनुदानित, अशा बरेचसे खाजगी, सार्वजनिक अशा बरेचसे कॉलेजेस या ठिकाणी सुरू झालेले आहे. पण होतं काय की कॉलेजेसची संख्या वाढत गेली, ही संख्या सातत्याने वाढत गेली, आणि आता या प्रत्येकाला ॲडमिशनसाठी जी काही विद्यार्थी संख्या लागते, ही विद्यार्थी संख्या प्रत्येकाला उपलब्ध होऊ शकत नाही. आता उदाहरणार्थ एक बॅच आहे किंवा इंजिनिअरिंगची एक बॅच आहे, तर तिथे क्लास पूर्ण होण्यासाठी 120 विद्यार्थी लागताय. तर 120 विद्यार्थ्याचा इंटेक असताना तिथे कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते काही काही महाविद्यालयांमध्ये की 60 ते 70 विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही.
म्हणजे काय होतंय की निम्मी संख्या झालेली आहे, निम्मी रिकामी आहे. मग अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी रिक्त जागा राहत असतील तर त्या रिक्त जागांसाठी आपण जो काही खर्च केलेला आहे, ज्या पायाभूत सेवा सुविधांची आपण उभारणी केलेली आहे, त्याचा वापर करता येईल का? त्याचा वापर करता येऊ शकत नाही. आपण निर्माण केलेल्या पायाभूत सेवा सुविधा आपल्याकडे असणारे कर्मचारी वर्ग, शिक्षक यांच्या कार्यक्षमतेचा पूर्णपणे वापर केला जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या समोरचं आव्हान काय आहे, तर आपल्याकडे ज्या काही पायाभूत सेवा सुविधा आहे, या पायाभूत सेवा सुविधांचा कार्यक्षमतेने वापर करणं, कार्यक्षमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणं, क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करणं, हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतील शिक्षणासमोरील आव्हान असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक आहे पायाभूत सुविधा वाढ. शैक्षणिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या ज्या काही पायाभूत सेवा सुविधा आहे, या पायाभूत सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यात आली पाहिजे. आता जर आपण विचार केला तर शैक्षणिक पायाभूत सेवा सुविधांसाठी काय फक्त संस्थांची संख्या वाढली म्हणजे पायाभूत सेवा सुविधा निर्माण झाल्या असं नाहीये. संख्या वाढून चालत नाही, तर ह्या संख्येमध्ये या शाळांमध्ये, या महाविद्यालयांमध्ये पायाभूत सेवा सुविधा अवेलेबल आहेत का? पाहिजे तेवढा क्लासरूम तिथे आहेत का? त्या क्लासरूम मध्ये बेंचेस आहेत का? त्या शाळेमध्ये जाण्यासाठी वाहतुकीची सेवा सुविधा उपलब्ध आहे का? ब्लॅकबोर्ड आहेत का? लाईट्स आहेत का? तर तिथे आता आपण पाहिलं की तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढत चाललेला आहे. ICT कनेक्शन तिथे आहे का? ICT बोर्ड्स तिथे आहेत का? क्लासरूम तशा पद्धतीचे आहेत का? अशा सगळ्या प्रकारचा जर आपण विचार केला, लायब्ररी कशा प्रकारची आहे, पुस्तकं सगळ्या प्रकारचे आपल्याला उपलब्ध आहेत का, क्रीडांगण आहे का, या सगळ्या पायाभूत सेवा सुविधा आहे. ह्या पायाभूत सेवा सुविधा मात्र सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निर्माण झालेल्या नाही किंवा पुरेशा प्रमाणामध्ये या पायाभूत सेवा सुविधा आपल्याला उपलब्ध दिसत नाही. आणि त्याच्यामुळे जर आपण अभ्यास केला तर आपल्या समोरचं आव्हान काय आहे, तर आव्हान असं आहे की पायाभूत सेवा सुविधा वाढवणं. बऱ्याचशा काही जिल्हा परिषदेच्या शाळा अशा आहे की एका खोलीमध्ये दोन वर्ग एकत्र भरवले जातात. पहिलीचा वर्ग, दुसरीचा वर्ग, पहिली आणि दुसरीचे मुलं एकत्रच बसलेले असतात एकाच खोलीमध्ये दोन्ही वर्ग. मग आता ह्या अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही एका वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवताय तर दुसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा वेळ तसाच वाया जाणार आहे. मग अशा प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधा जर आपल्याकडे नसतील तर अनेक अडचणी, अशा समस्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसतील की शिक्षकांचा सुद्धा गोंधळ होणार आहे, विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाईल, शिक्षकांना त्रास होणार आहे. मग अशा पद्धतीने आपण जर पाहिलं की या पायाभूत सेवा सुविधा जेवढ्या आवश्यक आहेत त्या प्रमाणामध्ये तरी आपल्याकडे उपलब्ध असल्या पाहिजे. या पायाभूत सेवा सुविधा वाढवण्यासाठी सरकारने गुंतवणूक करणं अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे विद्यार्थी शिक्षक प्रमाण. विद्यार्थी आणि शिक्षक प्रमाण. आता जर आपण विदेशाचा किंवा विकसित देशांचा विचार केला तर विकसित देशांमध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाण हे अतिशय कमी आहे, पण त्या तुलनेत आपल्याकडे विद्यार्थी शिक्षक प्रमाण जास्त आहे. आजही आपण शाळांचा विचार केला तर सरासरी एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. एका शिक्षकाला हे 50 विद्यार्थी सांभाळायचे आहे आणि हा जो काही रेशो आहे एका शिक्षकामागे 50 विद्यार्थी, विकसित देशांच्या तुलनेमध्ये हा रेशो खूप जास्त आहे. अशा पद्धतीचा जर आपण विचार केला तर हे जे काही विद्यार्थी शिक्षक प्रमाण आहे, हे विद्यार्थी शिक्षक प्रमाण जास्त असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते शिक्षक त्या विद्यार्थ्याकडे लक्ष देऊ शकत नाही. त्याचा विकास घडवून आणण्यासाठी काय काय केलं पाहिजे एवढं कार्यक्षमतेने ते त्या ठिकाणी बघू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे असणारी संख्या जास्त आहे. ते त्यांना तेवढा वेळ देऊ शकणार नाही आणि म्हणून योग्य स्वरूपाचं प्रशिक्षण त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. आपल्याकडे असणारे जे काही विद्यार्थी शिक्षक प्रमाण आहे, या विद्यार्थी शिक्षक प्रमाणामध्ये सुधारणा करणं अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे. सुधारणा करणं म्हणजे काय, तर हे प्रमाण आपल्याकडे कमी झालं पाहिजे, जेणेकरून पर्सनली त्या शिक्षकाला त्या विद्यार्थ्याकडे लक्ष देता येईल, त्या विद्यार्थ्याचा पूर्णपणे विकास घडवून आणता येऊ शकेल. त्यानंतर पुढचं घटक आहे शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढविणे. बघा आता
शिक्षणाची गुणवत्ता जर चांगल्या प्रकारची असेल तरच आपल्याकडे कुशल स्वरूपाचे श्रमिक निर्माण होतील, नाहीतर चांगले श्रमिक आपल्याकडे निर्माण होऊ शकणार नाही. आणि म्हणून शिक्षणाची गुणवत्ता ही वाढवली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीचा शिक्षण व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे असणारी जी काही शिक्षण पद्धती आहे ही आपल्याला फक्त पात्रता देते. कशासाठी? रोजगारासाठी फक्त पात्रता देते. आपण ग्रॅज्युएट झालो, पदवीधर झालो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सरकारी जागा निघतात की जिथे पदवीधर आवश्यक आहे किंवा किमान पात्रता पदवीधर आहे, तिथे आपण अप्लाय करू शकतो. आपल्याकडे पात्रता आहे, पण त्याच्यामुळे रोजगार प्राप्त होतोच असं नाही. शिक्षण पद्धती आपल्याला फक्त पात्रता मिळवून देते, रोजगार मिळवून देत नाही. मग आपल्या शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढवायची आहे. गुणवत्ता कशी वाढवली पाहिजे? तर शिक्षण पद्धती ही अशा प्रकारची पाहिजे की जी फक्त पात्रता निर्माण करणार नाही तर रोजगार निर्माण करून देऊ शकेल, अशा प्रकारची शिक्षण पद्धती आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे जो विद्यार्थी एकदा शिक्षण संस्थेतून बाहेर पडला की रोजगार त्याला प्राप्त झाला पाहिजे. आपल्याकडे रोजगारासाठी आपण म्हणतो की प्लेसमेंट. आता प्लेसमेंट जरी असलं तरी 100 विद्यार्थी जर महाविद्यालयात असतील शेवटच्या वर्षाला तर 100च्या 100 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळत नाही, कारण तेवढ्या जागा पण आपल्याकडे अवेलेबल नाहीये उद्योग संस्थांमध्ये, तेवढा रोजगार निर्माण होत नाही. मग आपल्याकडे निर्माण होणारी जी काही शैक्षणिक पात्रता आहे या शैक्षणिक पात्रतेपेक्षा रोजगार निर्माण करता येणारं शिक्षण आपल्याला उपलब्ध झालं पाहिजे आणि ते शिक्षण आपल्याला विद्यार्थ्यांना देता आलं पाहिजे. अशी गुणवत्ता आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था असणं आवश्यक स्वरूपाचं आहे आणि ती निर्माण करणं हे आपल्या समोरचं आव्हान आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे परदेशात शिकणारे विद्यार्थी. आता जर आपण विचार केला की आपल्याकडे अनेक शैक्षणिक संस्था स्थापन झालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात संख्या आहे, सगळ्या प्रकारचं शिक्षण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि काही नामांकित संस्था सुद्धा आपल्याकडे आहेत, तरीही आजही अनेक भारतीय विद्यार्थी परकीय देशामध्ये परकीय विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असल्याचं आपल्याला दिसून येतात. अनेक विद्यार्थी असे आहेत की जे परकीय देशामध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे, तेवढं भांडवल किंवा तेवढा पैसा आपल्याकडे उपलब्ध नसताना सुद्धा बँकांकडून कर्ज घेऊन हे विद्यार्थी परदेशात जाऊन शिकतात आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, समृद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, आकांक्षा प्राप्त झाली पाहिजे, आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव आले पाहिजे आणि तिथलं आपल्याला शिक्षण तंत्रज्ञान विषयक शिक्षण आपल्याला घेता आलं पाहिजे. म्हणून अनेक विद्यार्थी भारतीय विद्यार्थी आजही परदेशात शिकत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आपलेच विद्यार्थी जर परदेशात जाऊन शिकत असतील तर आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये काहीतरी कमी आहे, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काहीतरी कमी आहे हे आपण समजलं पाहिजे आणि परदेशात जाणारे हे विद्यार्थी आपल्याला कमी करता आले पाहिजे. हे जे प्रमाण आहे हे प्रमाण जर आपल्याला कमी करता आलं तरच आपल्याला या ठिकाणी आपल्या शैक्षणिक संस्थांचा संशोधनाचा दर्जा वाढल्याचं दिसून येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे परवडण्यायोग्य शिक्षण. आता सुरुवातीला आपण पाहिलं की शाळा महाविद्यालय काही अनुदानित आहे, काही विना अनुदानित आहे. आता हे विना अनुदानित खाजगी शाळा महाविद्यालय यांचा जर आपण विचार केला तर ह्यांची जी काही फी आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आता होतं काय की मोठ्या प्रमाणामध्ये फी असेल तर सगळेचे सगळेच पालक आपल्या पाल्याला अशा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देऊ शकत नाही. मग काही पाल्य असे असतात किंवा काही मुलं असे आहे की जे हुशार आहे परंतु फक्त पैशाच्या अभावी त्यांना त्यांचं शिक्षण घेता येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे हे चांगले विद्यार्थी मागे पडतात. असं होऊ नये म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे तर परवडण्यायोग्य ते शिक्षण असलं पाहिजे. आज उदाहरणार्थ आपण जर घेतला तर ITI गव्हर्नमेंट ITI जो काही आहे इथे असणारी फी अतिशय कमी आहे, पण खाजगी ITIचा जर विचार केला तर आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये मेरिट लिस्ट असते, वेटिंग लिस्ट असते ITI साठी आणि या खाजगी ITI मध्ये जवळजवळ 1-1, 1.5 लाख रुपये ॲडमिशन फी
या विद्यार्थ्यांकडून घेतली जाते आणि एवढी फी भरून हे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतात. आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्या ठिकाणी एवढी पैसे किंवा एवढी फी देण्याची पात्रता असेल असं नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ITI करण्याची इच्छा असते, पात्रता असते, त्यांची आवड त्याच्यामध्ये असते, परंतु तरी देखील ते करू शकत नाही. का? कारण त्यांची जी काही फी आहे तेवढी फी ते देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या समोरचं असणारं जे काही आव्हान आहे, आव्हान काय आहे तर परवडण्यायोग्य शिक्षण आपल्याला निर्माण करून देता आलं पाहिजे, जेणेकरून कोणताही गरजू विद्यार्थी आपल्या या शिक्षण व्यवस्थेपासून वंचित राहणार नाही. अशा पद्धतीने भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोर असणारी जी काही आव्हानं आहे ही आव्हान आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर